नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी रत्न ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा पिकाबद्दल बोलणार आहे जे शेतकऱ्यांनी लावलं एक आणि उगलं दुसरं. या पिकाबद्दल आपण आज बोलणार आहे. चला बघा बरं, तुम्हाला काय वाटतं हे कोणतं पीक असेल? आम्ही तुम्हाला ना पूर्ण झूम करून दाखवतोय. बघा बरं मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये ना बहुतांश सोयाबीनचं पीक दिसलं असेल, पण शेतकऱ्यांनी मुळात लावलं होतं ते मका. आता ती मका जी लावली होती, बघा शेतकऱ्यांनी ना बराचसा खर्च केला या गोष्टीवर. मका लावली त्याच्यानंतर पण ती मकाचं काय उतरलंच नाही, बियाणं उतरलं नाही, पण त्याच्या जागेवर आहे ना सोयाबीन उतरली. आता ही सोयाबीन कशी उतरली असेल तर आम्ही त्या शेतकऱ्याशी बोललो, तेव्हा आम्हाला कळलं की शेतकरी बोलला आम्ही हार्वेस्टरनी सोयाबीन सोंगली म्हणजे सोयाबीनची काढणी केली होती. आणि त्यावेळेस ती जी सोयाबीन आहे ना ती याच्यामध्ये मातीत पडली होती. ते पडेल असताना शेतकऱ्यांनी काय केलं, वावराची मशागत केल्यानंतर शेतकऱ्यांनी मकईची दाणे असे लावून दिले. मकई लावल्यानंतर आहे ना त्याला पाणी वगैरे भरलं तर ती मकई त्याची फेल गेली शेतकऱ्याची, आणि जेवढी काही उतरली थोडीफार तर ती तशीच ठेवली आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे सोयाबीनचं काही बी सांडलेलं होतं, तर आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात आता पूर्ण वावर गच्च भरलेलं आहे. पूर्ण म्हणजे नाही का, जसं आपण सोयाबीन लावतो त्या पद्धतीने. बघा इथं इतकी दाट सोयाबीन आहे ना बघा. तर आता त्यांनी अशी शेकल लाडवली आहे का ती आहे ना अशी उपटून घेणार आहे. काही झाडं आहे ना त्याच्यातले असे उपटून घेणार आणि ती पातळ करणार, म्हणजे जेणेकरून जी पण उगल ती मोठ्या प्रमाणात उगल आणि चांगली उगल. काही ठिकाणी ना मकईचे हे उतरलेलं आहे आणि काही ठिकाणी उतरलेलंच नाही. म्हणजे जवळजवळ एका सरीला जर उतरले तर मध्ये 2-3 सरीला उतरले नाही. आता बघू शेतकऱ्यांनी त्याविषयी मकाच्या विषयी कंप्लीट केलेली आहे, तर बघू शेतकऱ्याला काय भेटतं का नाही भेटत. आणि दुसरी गोष्ट अशी बघा, इथं आहे ना गवत उगलंय. याच्यामध्ये जे गवत उगलंय, जर कोणी अनुभवी शेतकरी असेल तर त्यांनी ना आम्हाला थोडंसं सहकार्य करा, सांगा हे जे गवत उगलंय याच्यासाठी काही तणनाशक वगैरे भेटतं का? काही जर भेटत असेल तर तसं आम्हाला कमेंटमध्ये सांगा काय केलं पाहिजे. एवढं मोठं वावर आहे. या वावरामध्ये ना जवळजवळ 40 ते 50 किलो हे बी लागलं असतं. कसलं सोयाबीन टाकायची असती तर एवढं बी लागलं असतं. तर आपण बघा आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं बी वाया जाते. आता जर आपण ना 40 किलो जरी पकडलं तर 60 रुपयानं याचं बी भेटतं. समजा 60 रुपयांनी जर पकडला 24, त्याचा मशागतीचा 4-5 हजार रुपये काय खर्च असेल ती. त्याच्यानंतर बियाण्याचा खर्च याचा केला आहे त्यांनी, मकाचा खर्च केला आहे. आता हा असा खर्च अंदाजे 9-10 हजार रुपये खर्च झाला असेल. आता ते बिचार शेतकऱ्यांनी काय करायचं बघा. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये त्यांनी हे योग्य केलं की अयोग्य केलं? याच्याऐवजी जर शेतकऱ्यांनी गहू केला असता तो चांगला झाला असता का आता ही सोयाबीन जी टाकलेली झालेली आहे तर ही चांगली होईल? हे आम्हाला आहे ना नक्की कळवा. धन्यवाद.